आज आपण पाहणार आहोत वेगळ्या 8 ते 9 पद्धतीच्या वेगळ्या चपात्या. सुरुवातीला जसं आपण नॉर्मल पीठ घेतो तसं पीठ घ्या. त्यानंतर त्याला राऊंडमध्ये मोठी लाटून घ्या. जशी मी लाटून घेतली आहे या पद्धतीनं लाटून घ्या. त्यानंतर सगळ्या चपातीला पीठ टाका. सगळ्या चपातीवर पीठ टाकायचं. मी इथं तेल लावलेलं नाहीये, फक्त पीठ टाकलेलं आहे. ही एक पद्धत आहे चपातीची सांगत आहे बघा. तेल न लावता पहिली पद्धत सांगत आहे, तेल न लावता. बघा मी कशी फोल्ड करत आहे, त्या पद्धतीनं फोल्ड करायची. फोल्ड केल्यानंतर परत इथंही आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीनं पीठ टाकून घेतलं. परत या साईडने फोल्ड करायची. परत यावरती आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. परत या साईडने फोल्ड करायची. व्यवस्थित सगळ्या बाजूंनी हळूहळू प्रेस करून घ्या आणि याला जशा साईजनं लाटता येईल तशा पद्धतीनं लाटून घ्या. बघा लाटून झालेली आहे माझी. कट व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. व्यवस्थित लाटून झालेली आहे. तव्यावर टाकली मी. तव्यावर टाकल्याच्या नंतर जे वरचं पीठ असतं ना ते पूर्ण असं काढून घ्या. काढून घेतल्याच्या नंतर थोडीशी अशी बुडबुडे आल्यासारखे दिसतात बघा. तर ती कवळी पोळी असते तेव्हाच आपल्याला उलटून घ्यायची आहे. बघा लगेच उलटवत आहे मी, पलटवत आहे. हे जे पीठ असते ते काढून घ्यायचं. हे बघा. बघा जास्त ही भाजलेली नाही या साईडनी, तर अशीच परतवून घ्यायची आहे. लगेच तेल वगैरे लावून घ्या. खूप छान होते बघा. इथंच फुगायला लागलेली आहे. याला थोड्या वेळाने आपण पलटून घेऊयात. बघा किती छान फुगली आहे हे बघा. आणि ही तेल न लावता केलेली चपाती आहे. तर ही झाली एक पद्धत. तर सेम मी जसं इथं लावलेलं आहे पीठ, म्हणजे मी जसं या चपातीला व्यवस्थित लाटून मोठी करून पीठ लावलेलं आहे, तर तिथं तुम्हाला लावायचं आहे तेल. जसं फोल्ड केलं आहे तसंच फोल्ड करायचं आहे तेल लावून. जसं पीठ लावून केलं होतं तसं तेल लावून करायचं आहे. म्हणजे ही पीठ लावून केलेली एक पद्धत झाली आणि तेल लावून केलेली 2 पद्धत झाली. 2 पद्धत झाल्या. आता तिसरी पद्धत पाहूया चपातीची. आपण पुरणाची पोळी करताना जसं करतो ना त्या प्रकारे असं करून घ्यायचे पिठाला बघा. जसं मी केले तसं. आणि मोदक करताना किंवा असं आपण जसं करतो हे बघा. फोल्ड करून जोडून टाकायचं आहे असं. मधामध्ये काहीही भरायचं नाही आहे, फक्त हवा भरल्या जाते. हे बघा असं करायचं आणि पूर्ण गोल लाटून घ्यायचं. पूर्ण गोल लाटून झालेला आहे बघा. आता आपण तव्यावर टाकूयात. तव्यावर टाकल्यानंतर थोडे बुडबुडे आल्यानंतर कवळीच पोळी असती तेव्हाच आपल्याला पलटून घ्यायची आहे बघा. त्याच्यावरचं पीठ झाडून काढलेलं आहे मी. लगेच पलटून घेतलं आहे. तेल लावून घ्या सगळं व्यवस्थित. ही पण चपाती झाली. काढून 2 समप्रमाणात पीठ घ्या. हे बघा जसं मी घेतलेलं आहे तसं दोन्ही साईडनी तेल लावून घ्या. तेल लावणं झाल्यानंतर त्यावरती आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे बघा. आणि हे दोन्ही पण जोडून टाकायचं आहे बघा. असं एकावर एक ठेवा आणि साईडनी प्रेस करा. आणि ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे गोलाकार मोठी. लाटून झालेली आहे. आता आपण तव्यावर टाकून देऊयात. तव्यावर टाकलेली आहे. थोड्या वेळाने लगेच बुडबुडे आल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायची आहे. बघा पलटून घेतली आहे मी. व्यवस्थित दोन्ही साईडनी याला भाजून घ्या. ही पण चपाती छान फुगते बघा. हे बघा. आणि जेवढ्या मी चपात्या सांगितलेल्या आहेत ते सगळ्याच फुगतात आणि लेअर पण येतात. झाल्याच्या नंतर काढून घेऊयात. आता मी तुम्हाला सांगते पुढची चपाती 5 नंबरची. ही जी चपाती सांगत आहे ही डायरेक्ट एक तुम्हाला पीठ घ्यायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं आणि सरळ लाटून घ्यायचं आहे. त्याला फोल्ड पण करायचं नाही. मधातून तेल पण लावायचं नाही. डायरेक्टच लाटून घ्यायचं आहे. सरळ ही राऊंडमध्ये मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आणि तव्यावर टाकून द्यायची आहे. बघा लाटून झालेली आहे. तव्यावर टाकून देते. दुसरी एक गोष्ट सांगते. ही चपाती खूप जण असं करून चहासोबत खातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तव्यावर भाजतात अर्धी कच्ची आणि नंतर गॅसवर भाजून घेतात. तर ती गॅसवर आता आपण
टाकत आहोत ना ह्या तव्यावर, बघा मी जसं दाखवते तुम्हाला, हे बघा तव्यावर टाकली तर थोड्या वेळाने ना लगेच ही पलटवतात आणि नंतर जो तवा आहे तो तवा काढतात आणि गॅसवर भाजून घेतात. तर ती लगेच टम फुगते. पण हे बघा मी इथं गॅसवर भाजत नाही. जेवढी फुगली तेवढी फुगू द्यात. कारण गॅसवर जर तुम्ही भाजून घेतलात ना तर ते खूपच घातक असतं. तसं नका करू. नका फुगली नाही तरी ठीक आहे. पण जशी होईल ना तशी तव्यावरच करा. बघा पलटी मारून घ्या, व्यवस्थित भाजून घ्या. नाही फुगली तरी चालेल. पण तसं गॅसवर भाजून नका घेऊ. ते आरोग्यासाठी खूप घातक असतं. बघा दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्या, तेल लावून घ्या. झाली असेल तर काढून टाका. त्याच्यानंतर आपण पुढची चपाती पाहूयात. चपातीसाठी जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त पीठ घ्या. म्हणजे आपल्याला थोडी जाडसर ही चपाती करायची आहे. व्यवस्थित लाटून घ्या, मोठी साईज लाटून घ्या, जेवढं लाटता येईल तेवढी. पूर्ण चपातीला पिचपिच असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे. आणि पहा व्यवस्थित जसं मी फोल्ड करत आहे त्या पद्धतीनं फोल्ड करायचं आहे. हे बघा या पद्धतीनं. याला ना लच्छा पराठा असेही म्हणतात. याचे ना भरपूर पापुद्रे निघतात. म्हणजे लेअरच असते यामध्ये. हे बघा अशा पद्धतीनं. तेल खूप लागतं याला. पण अशा पद्धतीनं झिगझॅग टाईप आपल्याला करून घ्यायचं आहे तेल लावून. हे बघा जसं मी करत आहे त्या पद्धतीनं दुमडायचं आहे. इथं पण तेल लावायचं आहे. बॅक साईडनी फ्रंट साईडनी तेल लावायचं आहे आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा छान व्यवस्थित फोल्ड करून झालेली आहे. सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे. राऊंड हे बघा असं राऊंड करून आपल्याला हे पूर्ण दाबून थोडं प्रेस करायचं आहे. आणि यालाच आपल्याला खाली पीठ टाकून गोल लाटून घ्यायचा आहे. बघा गोल लाटून झालेला आहे. तव्यावर टाकून घेऊयात. तव्याला आधी थोडं तेल लावा, त्यानंतर चपाती टाकून घ्या. चपाती टाकलेली आहे तव्यावर. खूप छान लेयर येतात याचे. ही चपाती सहसा असं फुगत नाही, पण खूप लेयर येतात याचे. बघा लेयर दाखवते मी तुम्हाला याचे. म्हणजे पूर्ण चपातीला लेयर असतात. ही चपातीच असते लेयरची. बघा अशी जर करायची असेल तर ही पद्धत वापरा. त्यानंतर आपण पुढची पद्धत पाहूयात. पाहिजे तेवढी हे घ्या, पीठ घ्या. त्यानंतर असं आपल्याला लाटून घेऊन असं मधातून चिमटा घेतल्यासारखं करायचं आहे. हे बघा लंबगुळं लाटून घ्यायचं, चिमटा घेतल्यासारखं करायचं मध्यभागात. आणि दोन्ही साईडने आपल्याला पहिलं तेल लावायचं, नंतर पीठ लावायचं आणि ही दोन्ही साईड एकमेकाला जोडून टाकायची आहे. हे बघा अशी व्यवस्थित प्रेस करून घ्या. याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. व्यवस्थित लाटून घेतलं, गोल आकार करून घ्या. बघा मी लाटून घेतलेली आहे. याला आपण तव्यावर टाकून देऊयात. ही पण चपाती खूप छान फुगते. दोन्ही साईडनी पलटून घ्या, व्यवस्थित भाजून घ्या. चला तर पाहूयात दुसरा प्रकार चपातीचा. हे बघा जसं आपण पीठ घेतो नॉर्मल तेवढं पीठ घ्या. त्यानंतर ना हे मी पूर्ण तेलामध्ये बुडवून घेतलेलं आहे. बघा हे बघा तेलामध्ये पूर्ण बुडवून घेतलेलं आहे ते छोटूसं पीठ. आणि याच्यामध्ये टाकून पुरण जसं भरतो त्याप्रमाणे ते पीठ भरून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणाला बंद करून घेतो ना त्या पद्धतीनं बंद करून घ्यायचं आहे. ते तोंड मिटवून टाकायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीनं खाली पीठ टाकायचं आणि राऊंडमध्ये ही चपाती मोठी गोल करून घ्यायची आहे. बघा तव्यावर टाकलेली आहे मी. ही पण खूप छान फुगते. तुम्हाला जशा पद्धतीनं चपाती आवडती तशी कोणतीही पद्धत तुम्ही वापरा. मी तुम्हाला सगळ्या पद्धत सांगत आहे. छान दोन्ही साईडनी भाजून घ्या आणि काढून टाका. त्यानंतर पुढची पद्धत सांगते. पाहिजे तेवढं पीठ घ्या. हे बघा जसं मी लाटत आहे तसं लाटून घ्या. आणि जास्तीत जास्त घरामध्ये ही पद्धत वापरतात. बघा आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं मी फोल्ड करते बघा. ही चपाती खूप छान लेअर पण येतात, खूप पदर येतात आणि छान फुगते पण. आणि जास्त घरामध्येही यूज करतात बघा या पद्धतीनं. आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तुम्हाला. बघा छान लाटून झालेली आहे. त्रिकोणी किंवा गोलाकार येतो या चपातीचा. त्यानंतर तव्यावर टाकून घेऊयात. व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घ्या. बघा खूप छान फुगलेली आहे. हे बघा
तुम्हाला सगळ्यात चपात्या आवडल्या असतील, जी चपाती तुम्हाला छान वाटते, योग्य वाटते, लवकर होईल असं वाटते, त्यावेळेस ती चपाती करायची. ज्यावेळेस तुम्हाला छान फुगून पदराची चपाती, लेयरची चपाती पाहिजे असेल, तेव्हा ती करू शकता. तर पहा, तुम्हाला सगळ्या चपात्या आवडल्याच असतील, तर करून पहा. जी सोपी पद्धत आहे. जर नवीन शिकावं असतील, तर जी सोपी पद्धत वाटते आधी ती करून पहा. सगळ्या चपात्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच युनिक आणि नवीन-नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला भेटूयात अशाच नवीन-नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा, मस्त खा, मजेत राहा. थँक यू.